हो पंच. अहो तिकडं चावडीवर समजा गाव जमा झाला असन. चला की. अयो मी यायला लाख तयार आहे रे त्या. सत्तेच्या जवळ जायचा विचार डोसक्यातनं काढून टाक. म्या करण काय करायचं ते. करा कर. तुला काय करायचं आहे ते तू कर आणि मला काय करायचं आहे ते म्या करीन. पण तुला हे सण नाही व्हायचं. हा ए अरे तू काय मला. अहो तेव्हा पा तेव्हा बाळू तुम्हाला काय बी बोलतो निघून जातो आणि तुम्ही काय बी करीत नाही. यो बाळ्या देवी आईशी लगीन करायचं म्हणतो आहे काय. म्या ते होऊ द्यायचा नाही. अहो त्या बाळ्याच्या घरचे म्हणत आहेत का बाळ्याचं लगीन दिव्याई संग करायचं आहे म्हणून. होय आणि आपली काय इच्छा आहे का बाळ्याचं लगीन दिव्याई संग करायचं नग. होय तर बाळ्या नाही का म्हणतो आहे. त्याला तर माहिती आहे ना कधी दिव्याई आहे म्हणून. ए त्याचं त्याच्याकडं. पण आपण हे लगीन होऊ द्यायचं नाही कळलं का. का अरे का म्हणजे काय. बाळ्या देवी आईला लगीन करून घेऊन गेला तर मग आपल्याकडं कोण येईल. अहो पण तुम्ही असा विचार करून बघा की कसा कसा. का जर देवीआईचं लगीन बाळ्या संग झालं तर देवीआई कायमची ह्या गावातच येईल म्हणून. आणि एकदा का देवीआई गावात आली का मग तिला मिळणं सोपं जाईल. देवी आई गावात आली तर आपल्यासाठी चांगलंच आहे की. हा होय आणि बाळ्या लग्नात अडकल ते वेगळंच. बरोबर बोलतो आहेस मग. म्हणजे हे लगीन व्हाया पाहिजे. हा होय बाळ्याचं लगीन देवी आई सगळं झालंच पाहिजे मंगळू. देवी आई तू तू कायमची गावात येणार आणि मग माझ्याकडे येणार. ह्यो चावडीवर गेला हाय. यात गंगीला बी काय बी चुकीचं वाटत नाही. हे समजा निस्तरायची ताकद नाही बाय माझ्यात. म्हणजे आपण काय करायचंच नाही का. काय करायचं ते तू सांग. यांचं चुकतं आहे असं बी म्हणता येत नाही. आपण आपली बाजू बघतो आहे त्यांची बाजू बघायला का. त्याच ती जे बरोबर वाटतं ते त्यांनी केलं तर जे काय होईल त्याला तोंड द्यायला लागणारच की. हो पण खर्च ईशा चावडीवर म्हणजे. तुम्ही जावई बापून संग बोला बरं एकदा. जावई बापू चावडीवर जायच्या आधी आपल्या संग बोलले असते तर काहीतरी करता आलं असतं. जाऊन आल्यावर काय बोलायचं. बाळानं आपलं ऐकलं असतं तर हे समजा झालं असतं का. दुसऱ्या कोणाच्या घरात झालं असतं ना तर 4 फटका मारून उभं केला असतं. तर याच्यावर हात उचलायचा म्हणजे माझ्याच अंगावर काटा येतो. हात उचलला आणि या काटा घरात कुठे निघून गेलं काय करायचं. म्हणजे जावई बापू चावडीवर गेले यात बी बाळूची चूक आहे का. मग कोण चूक आणि कोण बराबर हे मला काही समजत नाही. आणि त्यांच्या चुका काढण्यापरीस आपण आपल्या चुका सुधरूया की. म्हणजे जे काय चाललं हाय ते नुसतं बघत बसायचं. हा मी तरी काय करणार नाही. तुला काय करायचं असेल तर कर. नाही तर सांग तुझ्या पांडुरंगाला तुझ्या हलसिद्धनाथाला सांग. तू श्रद्धा आहे ना त्यांच्यावर. इसरात नाव घेतीस सांगतेस. त्यासनी काय सांगायचं ते मी सांगते. म्हणलं आधी तुम्हाला सांगते. त्या पांडुरंगाला सांगण्यापरीस बाळ्याला सांग बघ काय ऐकतो का. का तर लोक बाळ्याच्या पाया पडतात तसं मी अभि त्याच्या पाया पडू म्हणजे ऐकल तू आपलं. काय बी काय बोलता आहे तुम्ही. मग काय करू का तेवढंच करायचं राहिलं आहे आता. जे व्हायचं ते होईल बघू. येल लावतीस. हिर्या बरं झालं बाबा तू आलास. तुझ्या संग एक बोलायचं होतं. अगं बोल की. तू पंचाकडे जाऊन आला. हा चावडीवर विषय मांडायचं ठरवलं. होय पण नीट होईल ना. जाऊ दे ये सोड. उग मनाला घोर लावून घेऊ नकस. बरं आपल्या अंगाशी येणार नाही ना. व नाही नाही वाळू हाय म्हणून विचारते आहे. अगं एकदा का चावडीवर गेलो ना की सुतागत सरळ होईल बघ त्यो. आणि 4 फटकं पडलं ना असा होय म्हणाल त्यो. असं झालं
देवच पावला मग. हा आणि एकदा का चावडीवर जाऊन आलो की सुपारी फोडूनच जायचं बघ. हा आणि एकदा का सुपारी फुटली का काळजी मिटली. बाळू एक बोलायचं आहे. अरे बोल की, कधी तर तू बोलतो आहेस, बोल. तुला ठाव आहे ना चावडीवर घेऊन जाणार आहेत ते? ठाव आहे की मग. मग म्हणजे चावडीवर काय होतं ठाव आहे ना हो? आता काय होतंय म्हणजे न्याय होतोय. होय पण तू पंचाच्या मनानं. तर चावडी म्हणजे पंचामोर गावामोरच उभं करतात आणि न्याव पंचाच्या म्हणण्यानंच होणार बघ. अरे तसं नव पंच आधीपासूनच चिडून आहे तुझ्यावर. आणि आता काय बी नाव देईल की. देऊ दे की, त्याला काय होतंय. काय होतंय म्हणजे तुला भ्या वाटत नाही का? आता भ्यायचं काय त्याला, तू काय खाणार आहे वय. अरे त्याचा काय भरोसा नाही बाबा, खाईल बी. अरे तो खाई पण मी त्याला पचाय ना का. होय ते बी बराबरच आहे म्हणा. पण मला एक समजणं झालं, एवढं समज होऊन बी तू लग्नाला का तयार होत नाहीस? मला लगीन नाही करायचं. अरे सत्ती लई चांगली आहे, जराशी चिडकी आहे पण लई चांगली आहे बघ. असेल की, पण मला सत्य सांगच ना, पुन्हा सांग मी लगीन नाही करायचं. अरे असं म्हणून कसं झालं? आयानं बाचा तरी विचार कर की. एकल्यानंच विचार करायचा का? तू बी विचार कर की आणि कर लगीन. म्या नाही करणार बाबा, तूच कर लागे. काय झालं तरी बी म्या लगीन करणार नाही म्हणजे नाही. अहो देवाप्पा, काय चाललं आहे हे? कशा पाय मारत आहेत? कशा पायी म्हणजे का बोललास मध्ये? गेलं ना आता ते निघून. काय होतं आणि कुठे होतं तेव्हा? गप. तुला नाही कळायचं ते. बोल आता काय बोलायचं होतं, बोल. आता मी काय बोलणार आहे देवाप्पा? रात्रीची वाट बघतो आहे. वती रात दिस मावळला की, पण तुला कशाची घाई आहे एवढी? अहो त्या बाळाला चावडीवर आणणार आहेत आज. विसरलात का काय तुम्ही? असा बरा इसरत नाही. आता त्या बाळ्याची कंची बी गोष्ट इसरून चालायचं नाही. चांगलं ध्यानात आहे माझ्या. हा अहो मग एखादं पान फिरून काय तर करा आणि पट दिशिरात करा. तुझ्या बानं केली होती का अशी रात? बरं, आता आमच्या चेंडी नाही होत, पण तुम्ही करा की. तुझ्याच्यानं होत नाही मग माझ्याच्यानं कशी होईल? मग तुमच्यात आणि माझ्यात फरक काय आहे? फरक जाऊ का तुला? फरक जाऊ का तुला? कितीदा सांगितलं आहे तुला वाट बघाया शिक म्हणून. अहो पर त्या बाळाला कवा एकदा फटका खाताना बघल असं झालं आहे मला. बघतील बघतील लवकरच बघतील. हे समजा का चाललं आहे, कवा थांबायचं मला ठाव नाही. पण मला एवढं ठाव आहे, आम्हाला लग्नाच्या बंधनात पडायचं नाही. तुला तर ठाव आहे ना, मग मला लय काम आहे. मग कशा पायी चाल आहे समज. या तर लग्नाला तयार व्हायचं नाही. चावडीवर काय होणार आहे ठाव आहे मला. त्याचं भ्यान आहे. रायबाला किती त्रास होणार आहे दिसत आहे ना. मग तवा थांबावं हे समज. हो पंच, अहो तिकडं चावडीवर समजा गाव जमा झाला असन, चला की. अयो मी यायला लाख तयार आहे रे त्या. पण वैजंताला पण यायचे सोबतच चावडीवर. अक्काला कशा पाई? अयो नो ट्रस्ट माझ्यावर. हा ट्रस्ट म्हणजे काय? विश्वास नाही माझ्यावर म्हणून. हा नाही बरोबर आहे. हे त्या अहो मला बी भरोसा नाही आता तुमच्यावर. हे त्या मी काय घोडं मारलं रे तुझं? मी स्त्रोड फुटलं होतं मला तेव्हापासून म्हणता पोरगी बघतं माझ्यासाठी. अजून नाही पाहिली. अयो बघू की रे बाबा तुझ्यासाठी पोरगी, पण ते बोलायची ही वेळ नाही बघ रे पोपटा. इथं माझ्या लग्नाचं कोणी मनावर बी घेना आणि त्या बाळ्याच्या लग्नासाठी पार चावडी भरवली. अयो
अयो आलीच वैजंता आवड पटकन. ते गुंडूला थोडी भूक लागली होती तर खायला दिले त्याला. अयो हा गुंडू असंच थोडं थोडं खात राहिला तर धान्याची सगळी कोठारे संपवून जातील. यो तुमच्या जिभेला काही हाड. अहो, काय पण एवढं समजा जमा करून काय वर घेऊन जायचंय का? हे तर त्या ते तुमचं राहू द्या. मी काय म्हणते, आजची संधी सोडू नका. बाळू कायद्यात सापडला आहे. सगळे कसे आपल्या बाजूने घडले पाहिजे बघा. घडेल घडेल आपल्याच बाजूने घडेल. ए गुंडू चल की रे बाबा. येईल तो. चला. सासरे बुवा आता निघाय पाहिजे. समधी जमले असतील. वय वय चल रे बाळ्या. हा समधीत जायचं आहे ना व? नाही नाही, तुमचं काय काम आहे? काय काम आहे म्हणजे? ह्याची काय बी चूक नसताना ह्याला समजांमोर उभं करणार आहे. तिथं काय होणार आहे ठावा आहे मला. जे काय होईल ते कायद्यानंच होईल. ठावा आहे तिथला कायदा. लोक बघून न्याव बदलतात. हे पाहू का वाद नका घाल. आम्ही जाऊन येतो. हवं म्या तिथं आलं तर काय बिघडणार आहे? हो सासूबाई, एक तर रातच्याला चावडी भरती आहे. इथं बायका असतील का? उग कशा बाई? वय आहे. तू बी उगा बाळगत करू नका. ऐक जरा. त्याला तर तुम्ही खुयातच काढला हाय. आता मला बी खुयात काढा. तू जरा शांत हो बरं. हे आपलं काय तिथं काम नाही. बापे माणूस जाऊन काय करायचं असेल ते करून येते. हा मग एक काम करा, म्या जायचं नाही ना व, मग ह्याला बी इथंच राहू द्या. तुम्ही जावा. रे, काय बी बोलते आहेस? आम्ही जाऊन काय करू? बाळ्यासाठी चावडी भरवली आहे तो नका का? तिथं जाऊन माघारी फिरायला लागल. आणि तो पंच म्हणालच की बाळ्याला घेऊन या म्हणून. वय की, आणि त्याच्यामुळे समजा व्हायला पाहिजे. त्याचं बी मत मांडावं लागेल की तिथं. तुम्ही हे जे काय करता हाय ते चुकीचं आहे. आय मी तुला म्हणलं होतं ना, दाजी पंचाकडे गेलाय आणि हे जे होणार आहे ते चांगलं नाही म्हणून. तर माझं कोणी ऐकलं नाही. आता बोलून काय उपयोग? मला बी ठाव आहे का चावडीवर जाय नग होत. पर घरच्यांचं ऐकतो का त्यो? हा, बाहेरच्यांनी सांगितलेलं ऐकलं तर ऐकलं. हा ना, हुन काय होणार आहे? 4 लोक प्रश्न विचारतात. बोलू दे काय बोलायचं आहे ते. तू नका काळजी करू, आम्ही जाऊन येतो. तुम्हाला जे करायचं आहे तेच तुम्ही करणार. आय चावडीवर फटकं देतात ना व? मग आता बाळू मामाला बी फटकं देणार? सत्य बाळू, तू कुणाला बी काय बी उलट बोलू नग. हाय बोलत तू नका काळजी कर. हा न, समजे तुला अडकवायचा प्रयत्न करतात. ते ठाव आहे मला. पाहणं दाजींची इच्छा आहे ना, मग त्यांच्या मनागत समज होऊ द्या. लगीन करायचं आहे माझं आणि ठरवाय दुसरी. तू समद्यांशी नीट बोल बस. हेच मी कावापासून सांगतो आहे. आता सांगून काय उपयोग आहे? जाऊन येतो. चला जाऊ बाप. हा
जा. बघितलं का पंच, तो बाळ्या अजून बी आला नाही. अयो असं आहे बघा गावकऱ्यांनो. अयो न्याय करायचा दिवसा अशी आपली रीत. पण या बाळूसाठी रात्रीची चावडी भरवावी लागते आणि त्यात त्याची वाट पण बघायची. आणि पण या याला न्याय कायद्याप्रमाणे झालाच पाहिजे. देवप्पा, पंचामोर कोणाला बी येऊन द्या, न्याव समध्यांसाठी सारखाच. हा ते बघाय मिळालंच की. पर एक सांगतो, येळ आली तर कच खाऊ नका म्हणजे झालं. गाव समोर आहे आणि मी काय म्हणते, चावडीत आम्ही बाळूच्या लग्नाचा प्रश्न घेऊन आलो नाही. त्यांच्याच घरची माणसं त्यांचा प्रश्न घेऊन आमच्याकडे आली होती. नाही ते समज खरं आहे, पर बाळप्पाच्या लग्नाचा विषय 4 माणसात बसून सुटला असता की, हे समज कशा पायी. लय बोलायला लागला रे तू माधू. हा मग येऊ लागला बाळूल घेऊन. आले राम राम. ते बाप्पा, ह्या येळाला बाळाला सोडू नका. आम्ही इथे वाट बघत बसायची आणि हे निवांत येता येत. अहो अक्का, त्या बाळूनं कधी कोणाचं ऐकलं आहे का? हे बघा पंच, बाळूला आम्ही आणला आहे, आता न्याव करा. जावई बापू, त्यासाठीच आम्ही इथे सगळे जमलो आहोत. पण कसं आहे ना, बाळू खूप गुणी मुलगा आहे. त्याची पण बाजू समजून घेणं इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट. हो पण तुम्ही इंग्रजी बोलताल, पण गावकऱ्यासनी समजन का ते? अप्पा तुम्ही मराठीतच बोला. तर मयप्पा, तुझं काय म्हणणं आहे याच्यावर? पण खरं तर म्या बाळाला हिथं घेऊन यायला नगं होतं, तर यावं लाग. पण तुमच्याच घरचे फिर्याद घेऊन आले होते ना. वय लेख जावई नाराज आहेत बाळ्यावर. अरे पण का नाराज आहे ते बी कळू दे की गावकऱ्यासनी. मायप्पा, म्या सांगतो पंच, आम्ही आमची लेक बाळूला द्यायचं ठरवलं. सासरे बुवा बी तयार झाले, सासूबाई बी तयार झाली. आता माझी बायको गंगी तयार नव्हती, पण नंतर ती बी तयार झाली. असं करता करता समध्या गावासनी बी समजलं. आता आमासनी वाटलं की लगीन होईल, पण ह्यो बाया लग्नाला नाही म्हणतोय. यो जावई बापू, पण त्याचं पण काहीतरी मत असेल की नाही? असं काय करताय?
अप्पा. अहो पण गाव तर सोडा, वाडी वस्तीवर बी समजला हाय की सत्यवान बाळूचं लगीन ठरत आहे म्हणून. आता हा जर लग्नाला नाही म्हणला तर उद्या माझ्या लेकीशी कोण लगीन करीन? म्हणजे पोरीचं नुकसान करणार ह्यो. हे काय बरोबर नाही बघा. जावई बापू, अहो तुमच्या पोरीला दुसरा पोरगा मिळेल की. असं कसं मिळालं रे माझं? काही बोलतो का तू? ए बाळू, आता काय करायचं ठरवलं म्हणतो मी? तुम्ही काय करणार? जे काय करायचं आहे ते मी आज करणार.